संडे होता त्यामुळे खूप बोर होत होतं आणि मी एक इंस्टाग्रामवरती रील्स बघितलेली होती कॉटन फॅब एक्झिबिशन पुण्यामध्ये. त्यामुळे मी विचार केला की चला आपण आज तिथेच जाऊया आणि आम्ही निघालो. त्यानंतर मग तिथं आल्यानंतर यांचा कॉल चालू होता. मग मी विचार केला की चला मी पुढे जाऊन बघून येते काय काय आहे काय काय नाही. आणि त्यानंतर मी पुढे गेले. इथे क्रॉकरीचं वगैरे बघितले आणि ह्या लेडीजला बघून असं वाटलं हे आपण माझ्यासारखे इन्स्टावरचे रील्स बघूनच इथं आलेले आहे. आणि त्यानंतर मला इथं मॅट दिसले म्हणून मॅटकडे आले. मला घ्यायचं तर काही नव्हतं पण मग मी सहजच बघत होते असं नाही तसं दाखवा आणि काहीच घेतलं नाही. मी फक्त बघून घेतलं, त्यांचे रेट वगैरे काढून घेतले आणि पुढे आली. मला वाटतं साडी घ्यावी आणि त्या काकांनी रेट इतके हाय सांगितले. ते बघून असं वाटायला लागलं की महागाई वाढते का, मी दिवसेंदिवस गरीब होत चाललेली. आणि यांचं तर काय कंटिन्यू कॉल चालू होता आणि हे चिल्लर पार्टी मस्त रडून देतात आणि त्यांना बरोबर वस्तू भेटून जातात. आपल्याला रडता पण येत नाही यार. आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर हा मुलगा पण एक डायलॉग देत होता, काका माझ्याकडे आईस्क्रीम आहे तुमच्याकडे काय. मग काकांनी पण रागारागात दाखवून दिलं माझ्याकडे काय, बघ बाबा फुगे घे आता. मग ते पोरगं म्हणत होतं परत दाखवा. त्यानंतर मग पुढे आली आणि ही ऑक्सिडाइज ज्वेलरी होती. त्याला तर जसं सिल्वरचा रेट आलेला होता. मला दिवसेंदिवस गरिबीची जाणीव होत होती आणि घेतलं काहीच नाही. आम्ही लगेच रिटर्न आलो. त्यानंतर असं वाटलं की मी फक्त ही पुण्याची ट्रॅफिक बघायलाच घराच्या बाहेर पडली होती आणि ट्रॅफिक बघितली आणि घरात आली. आता असं होतं आजचा दिवस. चला तर मंडळी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.